हळू लागले माझ्या पायाला. अरे मग तुम्ही तुमचा पाय सांभाळा. सांभाळते ग, लक्ष दे. आहे माझं लक्ष बरोबर. हा. आता सटकेल तुमच्या सोफा. नाही सटकत आहे. हा हळू. इकडे घे, मागे घे. हो घेते. हा. आजी नीट ठेव, नीट. आजी हा. अगं काय चाललंय तुझं आता? याला पूजेची तयारी म्हणतात. कसली पूजा? अरे मला कोणी काहीच सांगत नाही यार. नाही का काल तुझ्या आजीने मला सामान आणायला पाठवलं होतं. बस बस, एक काय काम केलं तर त्याची स्टेप लावत बसला. राधा, तू जागा आंघोळीला. आंघोळ कर म्हणजे 4 कामं तरी करशील. हो हिने आंघोळ केली नाहीये. पण ह्याचं काय? आवरलंय ना, आवरून आलाय आंघोळ करून. आम्ही एवढी कामं करतोय, मदत करायची वाटली नाही याला. राधा, तुझा या पूजेवर वगैरे विश्वास आहे का ग? अजिबात नाही. ऐकलं का? म्हणून माझी पार्टी वेगळी आहे. अय्या, पार्टी कधी ठरली? त्याचं काय ऐकतेस ग. चल तू काम करूया. चल पार्टी आंघोळीला जा. मला वाटलं पार्टी ठरली. हा ते घेऊन जाते मी आतमध्ये. हा. अरे हे सगळं काय चाललंय? जशी मुलगी तशी आई. ही जागा इथे रिकामी केली कारण इथे पूजा मांडायची. ओ, तू काही बोलली नाहीस. हो ग बाई, चुकलं माझं. आत्ता विचार, तुझ्या घरात पूजा करण्याची परवानगी आहे का मला? कारण कसं आहे ना, माझी माणसं म्हणून तू इथे इतका गोतावळा जमवून ठेवलायस की मलाच आश्रितासारख्या परवानग्या काढाव्या लागतायत. मनात आलं म्हणून मी पूजाही ठेवू शकत नाही का? रिलॅक्स आहे. फक्त सांगितलं नाहीस असं म्हणाले मी. तुला काय हवं ते कर. कर, तुला काय हवं ते म्हणून सटकू नकोस. इथे मदतीला लाग. पण कसली पूजा आहे? तुझं सगळं नीट व्हावं याची. तुझ्या भविष्यासाठी मी एक संकल्प सोडणार आहे. इथे एक पूजा आहे आणि त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम आहे. ते तुझ्या वाड्यावरची माणसं येतीलच जेवायला. त्यांना काय, एक वेळचं जीवन फुकट सुटलं तर चांगलंच आहे. त्यामुळे अन्नदानाचा कार्यक्रमही चांगला पार पडेल. ते प्रतिष्ठित लोक आहेत. तुझ्या या उपकार कार्यक्रमांना मी त्यांना अजिबात बोलवणार नाहीये. अनामिका, अगं तू नाही बोलवलंस तरी आम्ही येणारच. घ्या, आल्या. कशी बोलते आई मावशी? आता आजारी आहेत त्या, आपण समजून घ्यावं, जरा दुर्लक्ष करावं. तुझ्यासाठी डबा करून आणलाय. आता कसं वाटतंय तुम्हाला कावेरी ताई? अगं बाई, हा पूजेचा चौरंग. पूजा आहे वाटतं आज तुमच्या मनशांतीसाठी का? मावशीबाई, ओरडू नका हो. कसं आहे, तुम्ही आमची गुणाची सून हाताशी घेतलीच आहे. तुम्ही नाही म्हणालात ना तरी तुम्हाला आमच्या कुटुंबाचा लळाच लागलाय. काय वाटेल ते बोलू नका हो. डबा आत ठेवते. हा, माई मावशी, ते काय झालं, कावेरी काकू आहेत ना, त्यांनी मला मदतीला बोलवून घेतलं. म्हणजे त्या म्हणाला येच. मी नाही कसं म्हणणार, म्हणून आले मी. मी तुला विचारलं तू इथे कशी आलीस? नाही. मग झालं तर. अगं तुझ्या भाऊजींचं होणारं सासर आहे ना, आता आलीच आहेस तर उपयोगी पड त्यांच्या. उपयोगी तर मी पडणारच आहे कुंदा मावशी, पण स्वतःच्या. हा सगळा घाटच तुमच्या वल्लीने घातलाय. आता या बावळट कावेरीचे पैसे आणि माझा खिसा.
सचिनला आत पाठव. त्याने टेबल क्लीन नाही केलंय. मॅडम तो तर येणार नाही ना आजपासून. तुमच्यासारख्या लोकांना जरा काही मदत केला, गैरफायदा गेला जास्त वाट बघत नाही. नाही मॅम, मी ठेवला होता नीट, तर नेमकं सापडत नाही आता. माझ्याशी खोटं बोलून तुला चेक भरायचं होतं ना, हेच तुझा प्लॅन होता ना. दुसरा कोणाला तरी पाठव. ओके. सचिन तर गेला इथून, बट जाताना मला सगळ्या गोष्टी हातात मिळेल अशी सवय लावून गेलाय. मॅडम आत येऊ का? ये. मॅडम मी हा राजीनामा द्यायला आलोय, आणि जे काय घडलं त्यासाठी मनापासून सॉरी. हे बघ सचिन, तुझ्या बायकोने जे 70,000 विड्रॉ केला होता ते तू कंपनीला परत दिलाय. मग हा राजीनामा का? आणि तशी तुझी चूक नाहीये. जे झालं, जसं तुझ्या बायकोने आम्हाला फसवलं तसं तुला पण फसवलं. हे सगळं कितीही खरं असलं तरी तुम्ही माझ्यावर टाकलेला विश्वास मोडलाय मी मॅडम. आणि मुळात माझ्या बायकोच्या हातून जे काय झालं ते मी तिच्याशी खोटं बोललो म्हणून झालं. त्यामुळे त्याची जबाबदारी मीच घ्यायला हवी. पैसे मी नाही काढले, माझ्या बायकोनी काढले वगैरे अशी कारणं मी ऑफिसमध्ये नाही देऊ शकत ना, बरोबर नाही आहे ते. त्यामुळे तुम्ही मला कामावरून काढण्यापेक्षा जे काय झालं त्याची नैतिक जबाबदारी घेऊन मीच राजीनामा देणं योग्य आहे मॅडम. फक्त एक विनंती आहे, नोकरी सोडताना मला आपल्या कंपनीकडून जे पत्र मिळेल त्यावर जर वाईट शेरा दिला नाही तर फार बरं होईल. म्हणजे मला दुसरीकडे कुठेतरी नोकरी मिळण्याची शक्यता तरी उरेल, नाहीतर कोणी उभं करणार नाही मला. ठीक आहे, ठीक आहे, विचार करते मी. ठीक आहे मॅम. एक काम कर, कॉफी आण. मॅडम कॉफी आणायचं, टेबल क्लीन करायचं, कारण हे काम मी आता दुसऱ्या कोणाला शिकवत बसणार नाहीये. मॅडम म्हणजे माझी नोकरी आहे, फक्त तुला आज ओव्हरटाईम करावा लागेल. संध्याकाळी क्लायंट येणार आहे. मॅडम मी कॉफी आणतो, मला थांबता नाही येणार आज. सचिन, इथे मी तुला गेलेली नोकरी परत ऑफर करते आणि तू मला कारण देतोय. नाही तसं नाही मॅडम, म्हणजे नोकरी वाचतीये त्याचा आनंद आहेच मला, पण मला आज इथे येताना माहित नव्हतं ना की माझी नोकरी वाचेल म्हणून. मी थांबण्याच्या तयारीने आलोच नाहीये. मला एका ठिकाणी जायचंय म्हणून थांबता नाही येणार आज. तर मला कॉफी देण्याचा वेळ पण सचिन सरांकडे नाहीये. मॅडम कॉफी आणून दे आणि जा. लगेच आणतो. ठेवला हा अजून आला नाही. झालं का पाठांतर? हॅलो, पण ही संकल्प सोडायची पूजा जिकरीचं काम असतं. तुला खरी पूजा नाही करायची,
फक्त पूजा चांगली झाली हे दाखवायचंय, कळलं? काय आहे, जरा आत्मविश्वास आण, कळलं का? तिकडे आत गेलास ना की धड 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 मंत्र म्हणायचे, कळलं? हो, पण पैसे आजच मिळतील ना? तुझ्या झाल्यावर तुझ्या हातात मी पैसे देणार, पण माझा वाटा लक्षात ठेवायचा. 50% तुमचे. नाही रे, 40% तुझे आणि 60% माझे. मी दिलंय ना काम तुला, मग मी आत गेल्यावर आत्मविश्वासाने. अगं बाई, गुरुजी आले वाटतं. हो हो, मी ओळख करून देते. हे नरोत्तम गुरुजी, नमस्कार करा. आणि या कावेरी काकू, यांना संकल्प सोडायचा आहे. मनापासून सोडा हो संकल्प, कारण पूजेत तथास्तु म्हणण्याची ताकद असते, परंतु मानवी इच्छाशक्ती प्रबळ हवी. फार फार प्रबळ इच्छा आहे हो माझी. मग तर सगळं चांगलंच होणार, हो की नाही? हो, मी तुम्हाला म्हणलं होतं ना, हे खूप मोठे गुरुजी आहे. म्हणजे यांनी ज्या ज्या पूजा सांगितल्यात ना, त्या सगळ्या पूजा सफल झाल्या आहेत. खूप मोठ्या मोठ्या लोकांना यांनी संकटातनं बाहेर काढलंय. काय हो, यांचं मार्केटमध्ये खूप नाव आहे. बरं, संकल्प काय आहे? माझी मुलगी ना एका मुलाच्या प्रेमात पडली. मला त्या दोघांना वेगळं करायचं, तिला ना त्या पुरुषापासून वेगळं करायचंय. अहो पुष्पवल्ली वहिनी, हा कसला संकल्प? अशी अभद्र कामं मी करत नसतो. असं काय करताय गुरुजी? सगळी तयारी झालीये, मला फार आशा लागून राहिली हो. अहो, ही असली कामं करण्यापेक्षा मी 4 शुभचिंतनाच्या पूजा सांगेन. अहो, हे सुद्धा शुभचिंतनाचंच काम आहे. माझ्या मुलीचं त्या मुलाबरोबर लग्न झालं ना, तर फार वाटोळं होईल हो तिच्या आयुष्याचं. आई आहे ना मी तिची, मी तिचं वाईट चिंतीन का? या बरोबर बोलताय. एक मिनिट हा, ऐका ना, आपले 10,000 ठरले होते ना, 15,000 देऊन टाका. 15, नाही तर ते पूजा सांगणार नाही. गुरुजी, 15,000 दिले तर चालतील का? $20,000 घेईन. ठीक आहे, करते मी व्यवस्था. पण माझी मुलगी अनामिका आणि तिचा मित्र सौरभ, या दोघांना वेगळं करण्याचा माझा संकल्प या पूजेने मात्र तडीच जायला हवा. होईल, हा होईल, चिंता करू नका, होईल. सर, बरं झालं तुम्ही आलात. मला तुम्हाला डेंजर काहीतरी सांगायचंय. येड्या, बोल. सर, तुम्हाला माहिती आहे का, ती कावेरी आजी आहे, तिला तुमचं अजिबात काही चांगलं झालेलं नकोय. तुम्ही आणि अनामिका मॅम वेगळे व्हावं असं तिला वाटतं, आणि ह्या सगळ्यासाठी तिने हे काहीतरी पूजा आणि काहीतरी नवीन काहीतरी काढून टाकलंय. हो, हसताय काय सर? अख्खी पूजा ठेवली तिने त्यासाठी. अरे इतकं सोपं आहे का? आता त्यांनी पूजा केली, दुपारपासून सगळं माझं वाईट होणार आहे, असं असं होतंय का आयुष्यात? असं नसतं रे. मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, जिगर का दर्द ऊपर से नहीं मालूम होता है. हेच येते आपल्याला. अरे पहिली लाईन काय आहे? कसा राधाला हा आवडतो. आलात? द्या. गुरुजी, हे घ्या.
अहो पाड्या ना जरा, तो बघा तिकडे. हा? अजून काही हवं असेल तर सांगा. फळ फळ पाहिजे. फळ भाऊजी, फळ देता का जरा? ती बघा तिकडे. गुरुजी, झाला का प्रसाद? झाला. बघा, यांचं नातं तुटण्यासाठी ही पूजा ठेवली आहे आणि भाऊजीच मदत करतात. तुझे भाऊजी आहेतच खुळसट. फुलं आणता का? भाऊजी फुलं फुलं. तुम्ही काल औषध घेतलं का? मी बरी आहे रे पट्या. मला वाटलंच होतं तुम्ही औषध घेतलं नसणार, कारण माझ्या मेसेजला रिप्लाय नाही केलाय तुम्ही. हे बरं कळतं तुला. कसं नाही ओळखणार? तुम्ही बरोबर त्याच्या आधीच्या आणि नंतरच्या मेसेजला रिप्लाय केलाय, फक्त त्या मेसेजला रिप्लाय केला नाहीये. बरं मला सांगा, हे पूजा वगैरे हे सगळं आईचं. आणि कसली पूजा आहे ते माहिती आहे ना? हो, आई काहीतरी संकल्प सोडणार आहे. हे माहितीये तुम्हाला? हो, म्हणजे तिनंच सांगितलं असं. माझं भलं व्हावं म्हणून ठेवली आहे तिनं पूजा. आता आपला विश्वास असो नसो, आईला त्यात आनंद आहे ना, तर आपण सहभागी व्हायला काय हरकत आहे? खरं तर फक्त पूजा करून कोणाचंच भलं होत नाही, कष्ट करावेच लागतात ना. मिस अनामिका, फक्त पूजा करून कोणाचं भलं होत नाही, आणि हे जरी खरं असलं तरी पूजा करून कोणाचं वाईटही होत नाही. अरे वाईट कशाला होईल? नाही काही नाही. तुला खूप आवडतं ना हे सगळं? हो, खूप. आपल्या घरी वातावरणच असं आहे ना, म्हणजे रोज सकाळी देवाची पूजा झाली नाही, रोज सकाळी स्तोत्र पठण झालं नाही तर चैन नाही पडत. पट्या, तू कुठल्या देवाला मानतोस? मी देवीला मानतो. या काय करतोस? बघेन ना कोणीतरी. बघू दे ना, मी प्रार्थना करतोय, आशीर्वाद मागतोय. जा बालका, तुझं सगळं छान होईल. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. फुलं द्या. मावशी आल्या. का मावशी आल्या तर लगेच हात खाली. हा, अशी देवीवरची श्रद्धा लपवायची नसते. बघू दे की सगळ्यांना. यजमानाने पूजेला बसावे. हो हो, आलो आलो. अहो चला पूजेला. तुम्ही फारच नशीबवान आहात. हो, तुमच्या आईने तुमच्या चांगल्यासाठी पूजा ठेवली आहे, ती सुद्धा संकल्प सिद्धीची. हो ना. पण आई काय मागेल याचा काही नेम नाही. असं काय करताय? ते मागून मागून काय मागणार आहेत? या घराची भरभराट हो, तुमच्या आयुष्यातल्या अडचणी, अडथळे, वाईट माणसं सगळं निघून जाऊ, वगैरे वगैरे. हो सर, त्यांना सांगा ना कसली पूजा आहे ते. त्या हे सगळं मानत नाहीत रे. त्याने काय होतंय, मी इतक्या वेळ गप्पा आहे कारण मला वाटतं तुमचं प्रकरण तुम्ही हँडल करावं. माझ्याकडे काय बघताय? हे नुसतं सगळं उघड्या डोळ्याने बघू नका, करा काहीतरी. अरे तू जरा निवांत घे ना.
काही काळजी करू नको. हे बघ, आपण पूजेला बसलो, आरतीला उभं राहायचं, मस्त जेवायचं आणि नंतर शांतपणे वामकुक्षी घ्यायची. हे असलं सगळं करून तुला काय वाटतंय आम्ही एकत्र येणार नाही होत? असं काही होणार नाहीये. जगात देव आहे. शांत हो. कविता हे नैवेद्य आणा. अनामिकाची आई काय ग? अहो ऐका ना, मला जरा महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. गुरुजींना प्रसाद हवाय, तो मला आधी वाटीत काढू दे, नंतर काय ते सांग. नाही नाही, तुम्ही ते वाटीत काढा, पण मला जरा महत्वाचं बोलायचं. अगं आधी प्रसाद देऊ दे मला. किती बोलतो आई ग.